नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आपले 8 नेव्हीचे ऑफिसर्स नेव्हीतनं रिटायर झाल्यानंतर कतार या देशात नोकरीकरता गेले होते. आपली बरीच लोकं कतार या देशात नोकरी करत आहेत आणि त्यांना अचानकपणे 30 ऑगस्ट रोजी कतारच्या सरकारने तुरुंगात टाकले आणि त्यांच्यावर आरोप असे ठेवलेत की त्यांनी इस्रायल या देशाकरता हेरगिरी केली आहे. 30 ऑगस्टला त्यांना तुरुंगात टाकलं. कतारची जी गुप्तहेर संस्था आहे, स्टेट सिक्युरिटी ब्युरो, त्यांनी यांना पकडलेलं आहे. आणि आता नुसतं तुरुंगात टाकलं नाही, त्यांच्यावर एक लुटीपुटीचा खटला चालवला आणि त्यांना मृत्यूदंड पण जाहीर केलेला आहे. म्हणजे त्यांना फाशी देण्याचं कतारच्या न्यायालयाने सांगितलेलं आहे. अर्थात ही बातमी आल्यानंतर भारतामध्ये खळबळ उडाली. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने या सगळ्याचा इन्कार केला आणि त्यांनी सांगितलं की असं काहीही करणं कतारनी योग्य नाही. काय जो खटला आहे तो आमच्यासमोर यावा, सगळं पारदर्शी रूपाने कळावं आणि अशी तुम्ही कुठल्याही देशाच्या नागरिकांना एकदम फाशी देऊ शकत नाही, अशा प्रकारचे स्टेटमेंट आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री ते स्वतः देखील हेच म्हणाले की हे असं होणार नाही आणि याच्याकरता भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे की या गोष्टीला प्रतिबंध केला पाहिजे. इथे आपल्याला थोडंसं या केसबद्दल बोलायचं आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे भारत आणि कतार या देशांचे पूर्वापार मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं म्हणजे भारत आणि कतार या देशातल्या संबंधांमध्ये एक कलम असं आहे की एखादा फौजदारी खटला जर कतारमधल्या भारतीय नागरिकावर चालला तर त्या नागरिकाची शिक्षा त्यांनी भारतात भोगायची आहे. खटला कसा चालतो, काय ते झालं तरी त्यांना भारतात आणायचं आणि भारतात त्यांना काय शिक्षा द्यायची ते भारत सरकार नंतर बघून घेईल. अशा प्रकारचा आपला ॲग्रीमेंट आहे, आपलं कतार देशाशी करार आहे या प्रकारचा. आणि देशादेशांमधले करार असेच असतात. उगीच एखाद्याला पकडायचं नागरिकाला आणि सांगायचं आम्ही याला फाशी देतो. बरं, तुमच्या इथे काय प्रकारचा खटला चालतो? अरब देशांमध्ये तर सगळे खटले अरबी भाषेत चालतात. म्हणजे हे जे आपले नागरिक आहेत, हे जे नेव्हीचे ऑफिसर्स आहेत, त्यांना तर कळणारसुद्धा नाही खटल्यामध्ये त्यांना काय प्रश्न विचारले, त्यांनी काय उत्तरं दिली आणि त्याचा अर्थ त्या लोकांनी काय लावला. तेव्हा हे असं होऊ दिलं जाणार नाही, याबद्दल आपण निश्चिंत असावं. भारत देश हा एक समर्थ देश आहे. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, जयशंकर, अजित डोवाल या त्रिकुटांनी या देशाला एक समर्थ देश, जयशंकर खूप नंतर जॉईन झाले, एक समर्थ देश म्हणून पुढे आणलेला आहे. कतारसारख्या एखाद्या देशाने एकदम उठून भारताच्या नागरिकांना फाशी द्यावं, हे एक याला सेन्सेशनल व्हॅल्यू आहे आणि कदाचित म्हणूनच कतारने हे पाऊल उचललेलं आहे. त्याचं कारण थोडंसं असं आहे की भारताने परवा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इस्रायल विरुद्ध जो ठराव आला, फिलिस्तिनी लोकांच्या हमासच्या अत्यंत भयानक अशा दहशतवादी कृत्याचा जो बदला इस्रायल आता घेत आहे आणि गाझापट्टीत प्रचंड प्रमाणावर बंबारी करत आहे, त्याच्या विरुद्ध ठराव आला होता संयुक्त राष्ट्रामध्ये आणि त्या ठरावामध्ये हिंदुस्थाननी ठरावात मतदानात भाग घेतलेला नाही. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच ही लढाई सुरू झाली तेव्हाच सांगितलं होतं की आम्ही पूर्णपणे दहशतवादाच्या विरुद्ध आहोत आणि हमासच्या दहशतवादाच्या आम्ही पूर्णपणे विरुद्ध आहोत. या बाबतीत आम्ही इस्रायलच्या बाजूचे आहोत. नरेंद्र मोदींनी हे पण सांगितलं होतं की आम्ही फिलिस्तिनी लोकांच्या विरुद्ध नाही, आम्ही हमास आणि त्यांच्या दहशतवादी प्रयत्न याच्या विरुद्ध आहोत. कारण भारत देशाला दहशतवादाची झळ सोसावी लागते, आजही सोसावी लागते, याआधी तर खूपच मोठी झळ आपल्याला सोसावी लागली आहे. तेव्हा आम्ही कधीच दहशतवादाच्या बाजूनी जाणार नाही. हा एक भाग झाला. कतार देशाची जरा थोडीशी माहिती आपण घेतली तर हे काय चाललं आहे ते आपल्या लक्षात येईल. कतार हा अगदी बारकासा देश आहे, संपूर्णपणे वाळवंटी देश आहे. त्या देशाचं वैशिष्ट्य हे आहे की त्या देशामध्ये सुन्नी आणि शिया मुस्लिम्स, म्हणजे शिया मुस्लिमसुद्धा बऱ्याच संख्येने आहेत. संपूर्ण सुन्नी देश नाही आहे. त्यांचा जो सध्याचा रूलर आहे, म्हणजे त्यांचा जो सध्याचा शेख अमीर ज्याला म्हणतात तो आहे, तो मात्र सुन्नी आहे. शेख तमीम बिन हमाद अल थानी. अल थानी हे त्यांच्या कुटुंबाचं नाव आहे. अल थानी अरब कुटुंबाने कतार देशाचा ताबा घेतला आणि त्यानंतर कतार देश आधी उस्मानी साम्राज्याचा भाग होता. तो स्वतंत्र झाल्यानंतर ही घटना घडलेली आहे आणि सध्याचा जो
अमीर आहे तो 2013 साली राज्यावरती आलेला आहे. आता राज्यावरती आल्यानंतर या अमीरनी अशी काही पावलं उचलली की कतारला त्यांना इस्लामी देशांच्या एकूण रांगेमध्ये खूप वरती न्यायचं होतं. लहानसा देश आहे, वरती जाणं तसं तर काही शक्य नव्हतं. पण या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे जगातले 2 नंबरचं नैसर्गिक वायूचं भांडार या देशात आहे. आणि पेट्रोल तर आहेच, पण पेट्रोलपेक्षा सुद्धा नैसर्गिक वायूचं प्रचंड मोठं भांडार या देशामध्ये आहे. आणि त्या कारणाकरता बहुतेक सगळ्या देशांची या देशाची मैत्री आहे. आपणसुद्धा आपल्या नैसर्गिक वायूच्या आयातीतलं 40% नैसर्गिक वायू आपल्याकडे कतारमधनं आपण आयात करतो. आपण पैसे देऊन घेतो. कतारची आपल्यावरती मेहरबानी नाही आहे. पैसे घेऊन आपण तो नैसर्गिक वायू घेत असतो. युरोपमध्ये तिथनं नैसर्गिक वायू जातो आणि अनेक ठिकाणी कतार नैसर्गिक वायू पुरवतो. तर या कारणाकरता कतारशी शत्रुत्व डायरेक्टली आपण घेऊ असं काही नाही आहे. परंतु पैसे देऊन आपण घेतो आहे आणि आपल्याकडे भरपूर शक्ती आहे. कतारची स्वतःची आर्मीसुद्धा आहे बरं का. ती काही फारशी नावाजण्यासारखी नाही आहे. त्यांनी एक नेव्ही तयार केली, नौदल, आणि त्या नौदलाच्या प्रशिक्षणाकरता त्यांनी एका कंपनीची नियुक्ती केली होती. ती कंपनी एका ओमानी नागरिकाची होती. खमीस अल आझमी हा त्या ओमानी नागरिकाचं नाव. आणि त्याला नोव्हेंबर 22मध्ये कतारी पोलिसांनी अटकसुद्धा केली होती आणि नंतर त्याला सोडून दिलं. म्हणजे तेव्हापासनं हे चाललेलं आहे की या कंपनीने काहीतरी हेरगिरी केली. त्यांनी काय केलं की कतारच्या नौदलाला ट्रेनिंग देण्याकरता भारतातनं उत्कृष्ट नौदलाचे प्रशिक्षक एक्स नेव्ही ऑफिसर्स त्यांनी आणले. त्या ऑफिसर्सची नावंसुद्धा मी आपल्याला सांगतो. कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश ही त्या लोकांची नावं आहेत. आणि या लोकांनी तिथे कतारच्या नेव्हीला प्रशिक्षण देत असताना एकदम त्यांना पकडण्यात आलं आणि सांगितलं तुम्ही इस्रायल करता, हेरगिरी करता. पुरावे काय आहेत ते आपल्याला मिळालेले नाहीत. भारत सरकारने पुरावे पण मागितलेत की तुम्ही त्यांना अशी शिक्षा जाहीर केली एकदम एकतर्फी. त्यांना पुरावे काय आहेत, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. भारत सरकारच्या कॉन्सुलेटला त्यांच्याशी बोलायची परवानगी मिळाली. कॉन्सुलेटनी त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाशी सुद्धा बोलणं करून दिलं आणि आपल्या सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की यांची कतारमधनं सुटका होईल. यांचा काही प्राण कतारमध्ये जाणार नाही. परंतु कतारला स्वतःचं महत्त्व वाढवायचं असल्यामुळे आणि भारताने पॅलेस्टाईनच्या प्रस्तावावरती ॲब्स्टेन केलं, म्हणजे प्रस्तावावरती मत दिलं नाही. अर्थात आपण नुसतं दिलं नाही असं नाही. कॅनडाने दिलं नाही, अमेरिकेने दिलं नाही, ब्रिटनने दिलं नाही, जर्मनीने दिलं नाही, फ्रान्सने दिलं नाही. ज्या ज्या देशांना दहशतवादाचा विरोध करायचा आहे त्यातल्या कुठल्याही देशाने या प्रस्तावावरती आपलं मतदान केलं नाही. कारण या प्रस्तावात फक्त इस्रायलवर टीका होती. या प्रस्तावात हमासचं नावसुद्धा दिलेलं नाही. म्हणजे हमासने जे कृत्य केलं, जे दहशतवादी कृत्य सगळ्या जनतेने आपल्या आपल्या टी व्हीवरती पाहिलेलं आहे, त्याचा उल्लेख देखील केला नाही. आणि फक्त इस्रायलनी बॉम्बिंग केलं गाझामध्ये, त्यामुळे इस्रायलच्या निषेधाचा हा ठराव आहे. जॉर्डनच्या राजाने हा ठराव आणलेला आहे. जॉर्डनचा राजा म्हणजे कोण माहिती आहे का? याच्याच काकाचा खून करण्याची पाळी जवळजवळ आणली होती. खून केला नाही, पण पॅलेस्टाईनी नागरिकांनी 1967 साली याच्या काकाचा खून करून राज्य ताब्यात घेण्याची योजना आखली होती. त्यावेळेला जॉर्डनच्या राजांनी पाकिस्तानी सैन्याची मदत घेतली. जनरल जियाउल हकला तिथे बोलवलं. तेव्हा तो मेजर जियाउल हक होता. त्यांनी जाऊन ब्रिगेडियर जियाउल हक होता आणि त्यांनी जाऊन तिथे फिलिस्तीनी लोकांची कत्तल केलेली आहे. हे मुसलमानांचं आपापसातलं बंधुप्रेम आपल्याला मुद्दाम सांगायचं वाटतं. तर अशा जॉर्डनच्या राजांनी हा ठराव आणला आणि भारत सरकारने त्या ठरावात तटस्थ राहिलेलो आहे. आपण त्या ठरावाला विरोधही केला नाही, त्या ठरावाला अनुमोदनही दिलं नाही. आणि लगेच कतारला एकदम वाटलं की भारत सरकारला सरळ करण्याची संधी आहे आणि म्हणून त्यांनी बहुतेक हे पाऊल उचललेलं आहे असं वाटतं आहे. परंतु हे पाऊल काही पुढे जाणार नाही. याच्यात काय होईल त्याच्या 2-3 शक्यता आहे. एक म्हणजे भारत सरकार सांगेल की त्यांना भारतात पाठवा, त्यांच्यावरती काय खटला चालला आहे तर तो भारतात चालेल आणि त्याच्यावरती काय होईल ते आम्ही अत्यंत पारदर्शी स्वरूपामध्ये हे नक्की करू आणि बहुतेक या गोष्टीवरती सहमती होईल. दुसरं, कतारच्या नियमामध्ये यांना राष्ट्रपती दयाचा अर्ज त्यांना आला तर राष्ट्रपती यांना शिक्षा माफ करू शकतात. ती पण एक दुसरी शक्यता आहे. परंतु भारत खचितच कतारने असं पाऊल उचलल्यामुळे काही झुकेल वगैरे असं कारण आहे. त्याची 2-3 कारणं आहेत. कतारची एक गंमत तुम्हाला सांगतो. कतारमध्ये कतारी लोक म्हणजे कतारची जी लोकसंख्या आहे, मुळात फक्त 27 लाख लोकसंख्येचा हा देश आहे आणि त्याच्यातले 8 लाख फक्त कतारी लोक आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याच्याहून जास्ती कोण आहेत? 15 लाख तर भारतीय आहेत तिथे.
म्हणजे भारतीय लोकं जी तिथे काम करायला जातात त्यांची संख्या कतारी लोकांपेक्षा सुद्धा जास्ती आहे. भारतीय लोकांच्या खालोखाल तिथे काही पाकिस्तानी लोकं आहेत, काही फिलिपिनी लोकं आहेत, काही श्रीलंकेची लोकं आहेत, नेपाळची लोकं 15% पॉप्युलेशन नेपाळी लोकांची आहे. त्यामुळे कतार हा इतरही मध्यपूर्वेतल्या देशांप्रमाणे जास्तीत जास्त चालवण्याचं काम ते बाहेरचे वर्कर्स करतात. त्यांना पगार चांगला मिळतो, म्हणजे ते काही तिथे कतारवर उपकार करायला वर्कर गेलेले नाही आहेत, परंतु त्यांची संख्या खूप जास्त आहे, हे मला आपल्याला सांगायचं आहे. पण हा एक श्रीमंत देश आहे बरं का, आणि यांच्या श्रीमंतीचं एक उदाहरण मला आपल्याला सांगायचा मोह आवरत नाही. आपल्याला कोहिनूरबद्दल सगळे सांगतात की कोहिनूर हिरा ब्रिटननी पळवला, ब्रिटनकडे आहे, तो ब्रिटनकडनं आपण मागितला पाहिजे. कतारची जी अल थानी फॅमिली आहे, त्या अल थानी फॅमिलीचा एक शेख होता, शेख हमाद बिन अब्दुल्ला अल थानी, आणि त्यांनी एक स्वतःचा प्रचंड मोठा संग्रह, रत्नांचा संग्रह तयार केलेला आहे. आणि त्या संग्रहाचा एक त्याचं प्रदर्शन पॅरिसमध्ये त्यांनी भरवलेलं आहे आणि एक प्रदर्शन दोहा कतारच्या राजधानीत आहे. त्या संग्रहातल्या 2 गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत. एक म्हणजे जहांगीर आणि शहाजहान या दोघांनी घातलेल्या नेकलेस, म्हणजे रत्नमाला, ते तशी एक मतलब रत्नमाला तिथे आहे आणि त्याच्यात अत्यंत बहुमोल रत्न त्या मालेत जडवलेली आहेत. त्याचा फोटो आम्ही इथे लावण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि दुसरा एक छोटासा ससाण्याचं मूर्ती आहे. त्या ससाण्यामध्ये हिरे, माणिक, सोनं, रत्न, हिरे सगळं जडवलेलं अतिशय सुंदर रत्नाचं एक शिल्प ते आहे. तो सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशा आणखीन पण बऱ्याच गोष्टी आहेत, पण या 2 प्रामुख्याने सांगायच्या आहेत. असं म्हटलं जातं की कोहिनूरचा इक्विव्हॅलंट एक बाबरचा हिरा होता, त्याला बाबर डायमंड असंच म्हणतात. तो सुद्धा या अल्थानी कलेक्शनमध्ये आहे. गुलाबी रंगाचा तो अतिशय बहुमोल असा हिरा आहे. हा त्यांच्याकडे कसा आला, त्यांनी कुठनं घेतला, याची आपण जरा चौकशी भारत सरकारने केली पाहिजे. आणि ही अदृश्य पाहता हे भारत सरकारची मालमत्ता आहे. ही जर तिथे गेली असली तर ती परत आणण्याचे प्रयत्नसुद्धा करायला पाहिजेत. कदाचित या प्रकारचे प्रयत्न केले म्हणजे कतारी अमीर सावध होतील आणि आपल्या विरुद्ध जी काही कारवाई त्यांनी खोटी कारवाई केलेली आहे ती कारवाई ते बाजूला करतील असं वाटतं. तर असं हे सध्या कतारचं राजकारण आहे. हा राजकारणी निर्णय आहे, याच्यामध्ये काहीही त्या नागरिकांनी काही हेरगिरी केली वगैरे काहीही नाही आहे, कारण हेरगिरी करण्याकरता ते गेलेच नव्हते. ते त्यांच्याच लोकांना प्रशिक्षण करायला गेले होते. बरं, ही जी कंपनी आहे ज्यांनी त्यांना एम्प्लॉय केलं होतं, या कंपनीची वेबसाईट होती. आत्तापर्यंत त्या वेबसाईटवर होतं की आम्ही कतारच्या नौदलाला ट्रेनिंग देतो. आता त्या वेबसाईटवरनं ती गोष्टच काढून टाकलेली आहे. म्हणजे आता ते सगळे पुरावे पुसायला निघालेत. पण इंटरनेटवर तुम्ही एकदा काही वस्तू लिहिली की ती वस्तू, ती जे माहिती असते ती कायमच राहते. त्यामुळे ती काही माहिती तिथनं गेलेली नाही आहे. काळजी करू नका. आपल्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना काहीही होणार नाही. ते सगळे सुरक्षितपणे परत येतील. अहो, एक अभिनंदन आपला वैमानिक पाकिस्तानात पडला होता, त्याचं विमान, आणि त्याला पाकिस्तान सरकारने पकडलं होतं. 3 दिवसात मोदी सरकारने त्यांना परत आणलं. पाकिस्तानच्या जनरलचे तेव्हा पाय थरथरत होते, त्याला शिक्षा करायची गोष्ट निघाली तेव्हा एकाकरता मोदी सरकार जर एवढे प्रयत्न करतं तर या 8 लोकांकरता मोदी सरकार तर इकडची दुनिया तिकडे करेल, पण ही लोकं सुरक्षितपणे परत येतील. हे पूर्वीचं निवडक सरकार नाही, हे समर्थ भारताचं समर्थ सरकार आहे. काळजी नसावी. लवकरच आपल्याला पाहायला मिळेल की कतारशी मैत्रीपूर्ण संबंध आणि इतर काही ज्याला म्हणतात डिप्लोमॅटिक एफर्ट्स, कूटनैतिक प्रयत्न, ते करून या लोकांची सुरक्षित सुटका नक्कीच होईल. आता आपले काही प्रश्न आहेत, त्यातल्या काही सिलेक्टेड प्रश्नांना उत्तर देण्याचा माझा प्रयत्न आहे. पिंक मून 4328 या नावाचे एक आपले श्रोते आहेत. त्यांनी विचारलं आहे की Hamas, they have been preparing for this for quite some time, building tunnels, accumulating weapons, etc. Indo-Saudi Europe corridor is a very recent announcement, and US releasing billions dollars to Iran is also recent. मग त्यांना म्हणायचं आहे की हे खूप आधीपासून चाललेलं आहे, केवळ हा कॉरिडॉर झाला म्हणून ही घटना होती अशातली नाही. याला उत्तर असं आहे की हमासचे लोक पूर्वीपासून या तयाऱ्या करतच असतात, परंतु त्यांना जोपर्यंत ॲश्युरन्स दिला जात नाही की तुम्ही हल्ले केल्यानंतर इस्रायलच्या प्रतिहल्ल्याला आम्ही डिप्लोमॅटिक एफर्टनी युनायटेड नेशनमध्ये बंद पाडू, असा ॲश्युरन्स मिळेपर्यंत हमासने हे पाऊल उचललं नसतं. त्यांना नक्कीच इराण आणि कतार आणि या सगळ्या लोकांनी हे ॲश्युरन्स तेव्हा दिलं होतं. आता ते होत नाही, कारण इस्रायलमुळे युनायटेड नेशनला जुमानतच नाही आहे आणि अमेरिका पूर्ण शक्तीनिशी या युद्धात इस्रायलच्या बाजूने उतरली आहे. त्यामुळे आता हमासची चूक हमासला फार महागात पडणार आहे. त्यांनी तयारी केली, त्यांच्या तयाऱ्या कायम चालूच होत्या. या घटनेचा फायदा घेऊन इस्रायल आता संपूर्ण गाझापट्टी खणून काढेल आणि त्यांचे काय जे बोगदे, टनेल, भुयारं सगळी उखडून टाकेल आणि मिळतील तेवढे हमासचे दहशतवादी टिपून मारले जातील. त्यामुळे ही चूक हमासला फार महागात पडेल. सुनील धोंडे यांनी लिहिलं आहे, पॅलेस्टिनी लोकांना मदत करायला बाकी कोण कशाला हवं, आपलेच काँग्रेसी आहेत ना.
सुनीलजी, आपले काँग्रेसी कितीही मदत करू म्हटले ना तरी ते सगळे तोंडभांड बोलभांड लोक आहेत. ते इथे बसून मदत करणार आहेत. त्यांच्यापैकी 4 जणंसुद्धा पॅलेस्टाईनला जाऊन गाझात जाऊन त्यांना मदत करणार नाही आहे. हे तोंडपाटील आहेत सगळे. यांच्याकडनं मदत काही व्हायचीच नाही. भारत सरकारवरती टीका करायची आणि मिळेल तिथे भारताला मुस्लिम विरोधी दाखवायचं भारत सरकारला, हा यांचा एकमेव कार्यक्रम आहे. यांच्याकडनं प्रत्यक्ष मदत कोणालाच होत नाही. जसं अरब देशांकडनं सुद्धा प्रत्यक्ष मदत फिलिस्तीनी लोकांना कोणीही करत नाही. सगळा तोंडी कार्यक्रम असतो. फिलिस्तीनी लोकांना आपल्या देशात साधं शरण द्यायलासुद्धा ते अरब देश नाही म्हणतात, तेव्हा प्रश्नच नाही याच्यामध्ये. अमोल नवकरने विचारलं आहे की भारत, सौदी अरेबिया व इस्रायल यांच्यामधील जो कॉरिडॉर होणार होता तो आता पूर्णत्वाला जाणार का? त्याची काही शक्यता वाटते का? मला असं वाटतं की हा कॉरिडॉर होणारच आहे, कारण हा इस्रायल, सौदी अरेबिया आणि इतर अनेक देशांच्या फायद्याचा आहे. सध्या काही दिवस हा कॉरिडॉरचं बस्त्यात बांधलेला आहे, पण तो प्रोजेक्ट अजून सुरूसुद्धा झाला नाही हो. पूर्ण करायला तर अजून बराच वेळ लागेल, कारण रेल्वे लाईन टाकायची आपल्याला दुबईपासून हैफा बंदरापर्यंत. प्रोजेक्ट होणार आहे, फक्त त्याला थोडा वेळ लागेल, एवढंच आपण सांगू. युजर IV3PN1HX7U, हा काय पासवर्ड आहे की काय त्यांचा? नेने सर, आपण सत्य परिस्थिती विवेचनाद्वारे सांगितली. UN मध्ये युद्ध थांबवण्यासाठी प्रस्ताव आला होता. भारत या प्रस्तावावर तटस्थ राहील. मला वाटतं हे बरोबर असावं. आणि युद्ध थांबण्याची शक्यता नाही, त्यामुळे महागाई वाढणार असे दिसते. त्याबद्दल सांगा. महागाई नक्कीच वाढणार आहे, कारण युद्ध थांबलं नाही तर तेलाचा पुरवठा अनिश्चित होतो आणि तेलाची किंमत वाढली की भारतात काय सगळ्या देशातच महागाई वाढते. त्याला आपल्याला तोंड द्यायला लागेल. बघू पुढे काय होतं ते. सुंदर पुणे यांनी विचारलं आहे की इथे थोडी त्यांनी माहिती दिली आहे की याच्यात इराणचा रोल महत्त्वाचा आहे, कारण इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या जवळ आहे. अमेरिका व इतर देशांचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून हा सगळा खटाटोप इराणनी केला आहे असं वाटतं. मी सांगितलंच आहे की इराणचा ह्याच्यात पूर्णपणे सहभाग आहे. चीन याच्यात कशाला पतरला आहे असं प्रकाश देशपांडेंनी विचारलं आहे. चीनला जमेल तिथे अमेरिकेला दुसरीकडे गुंतवायचं आहे, म्हणजे त्यांना जर शक्य झालं तर तैवानचा घास घेऊ शकतील. तसं होणार नाही, कारण मागे मी सांगितल्याप्रमाणे अमेरिका काही झालं तरी तैवानला मरू देणार नाही. तैवान चीनकडे घेण्याचं करू देणार नाही. यासंबंधी रशियाची भूमिका काय आहे याबद्दल रवींद्र गाळे यांनी विचारलं आहे. रशियाची भूमिका थोडीशी अशी आहे की आत्ता तर रशिया युक्रेनच्या दगडाखाली अडकलेला, युक्रेन युद्धाच्या दगडाखाली, त्यामुळे इथे प्रत्यक्ष काही भूमिका घेईल असं दिसत नाही. आणि आता परवा आपण बातमी पाहिली असेल की रशियात ज्यू विरोधी आंदोलन एकदम झालं आणि मॉस्को एअरपोर्टवरती ज्यू नागरिकांना वेगळं काढून मारण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याविरुद्ध कडक पावलं पुटिन यांनी उचललेली आहे. पुटिन हे घटना होऊ देणार नाही. मला नाही वाटत की रशिया याच्यात काही ॲक्टिव्ह भाग घेईल. अज्ञात यांनी विचारलं आहे, कतारने भारताच्या माजी नौदल सैनिकांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दलही व्हिडिओ करावा. अज्ञात, हा व्हिडिओ आम्ही त्यांच्याकरताच केलेला आहे. आपल्याला आपलं समाधान झालं असेल अशी अपेक्षा आहे. तर एकूण हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स अशाच येऊ दे. आणि बेल आयकॉन जर दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याची माहिती आपल्याकडे तत्क्षणी पोहोचवली जाईल. नमस्कार आणि धन्यवाद.